भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 17 आणि 18. श्लोक क्रमांक 17. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. म्हणजेच पूर्ण शरीराला व्यापून राहणारे जे तत्व, तो आत्मा अविनाशी आहे. त्या अविनाशी आत्म्याचा नाश कुणीही करू शकत नाही. याचाच अर्थ शरीराला व्यापणारे हे जे आत्मतत्व आहे ते कधीही नष्ट होत नाही. ते कुणालाही नष्ट करता येत नाही. व्यक्तिगत जीव म्हणजेच आत्मशक्ती, चेतनाशक्ती ती फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते. श्लोक क्रमांक 18. शरीर हे विनाशी आहे. अविनाशी आत्म्याचे ते आच्छादन आहे. आत्म्याचे विज्ञान भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाला समजावून सांगतात. त्यापैकीच हा 18वा श्लोक. तो असा आहे: अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. म्हणजेच हे भारता, शरीराचा निश्चितपणे अंत होणारच. ते अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत असणाऱ्या जीवात्म्याचे आच्छादन आहे. त्याचा अंत झाला तरी त्यातील अविनाशी आत्मा नष्ट होणार नाही. म्हणून तू युद्ध कर, असे अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान समजावून सांगतात.